एक वेदामी न धरो पालट, एक वेदामी न धरो पालट, न संदेह वाट सापडली, मनवी केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धीबळ पाय तुझी, बहुतन करे देवता प्रकार, अंतरांतर साक्ष असो, मनवी केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धीबळ पाय तुझी. तुका म्हणे आगा जीविका जीवना, तुका म्हणे आगा जीविका जीवना, तुझी नारायणा साक्षी माझा, मनवी केला पाहिजे संभाळ, माझे बुद्धीबळ पाय तुझी. लोकाभिराम रणरंग भैरंग राजे त्रंबगो कारुण्य रूप करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पंडंगा करो प्रथम काय माझी वाणी माने वसंत गंगे चित्राची आपली दयाची केल्या स्मरण हो सकळचे चाधिकरण हे शिवंग श्रीचरण श्री गुरुचे नमस्कार म्हणण्याचा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया, नमो सद्गुरु तुकया नाम रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो जगन्नाथवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुच्चते. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तके पाय प्रेम सहित गती बधारे सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो करणा. अहो स्वामी तुकया दिवा, यावरी न करावा धीर. एक विदामी न धरू पालट, न संडये वाट सापडली, मनवून केला पाहिजे सांभाळ, माझी बुद्धिबळ पाय तुझी प्रसन्न. भगवान आपण गणेश परमात्मा संप्रदाय अधिष्ठान दैवत माझे बाबा श्री कंठेश्वर भगवान, मौली ज्ञानोबारायचं कुवार आहे, दादा हनुमंतराय, आपण सर्व अधिकारी तुझे वंदनीय भाऊ सज्जन बापांचे सेवेकरिता लाभंग महाराष्ट्र विशाल विश्वमणी घोषणी श्रीमंत श्री जगती तुकोवर आहे. नेमका देवाची एकनिष्ठ भक्ती या प्रकरणातील खादून असून तुकोबारा आपल्या आराध्याच्या पुढे, भगवान पंढरनाथाच्या पुढे त्याला साक्षी ठेवून
हे तुकोबा आहे. भगवान परमात्म्याकडे आपल्या सांभाळाची परमात्मा पत्राने प्रवास करत असताना माझा सद्भाव आहे, माझी जी सद्बुद्धी आहे त्या बुद्धीला तुमच्या पायाचा आश्रय द्यावा. सदैव तुमच्या पायाचा असू तुमच्या बळाने त्या बुद्धीला ठेवावं. अशा प्रकारची एक विधता आपली दृढता तुकोबा आपल्या ज्योतीच्या समोर प्रगट करतात. शिवीला आरंभ करण्यापूर्वी आपल्या हा पवित्र तपस्थलीवर लिंबाणे शिरद बाबांनगर या पवित्र तपस्थलीवर माझा ईश्वर बाबा निळकंठेश्वराच्या साक्षीमध्ये त्याच्या दयेमधून आध्यात्मिकाची महत्वाचा आशीर्वाद आहे. दादा आज आपण जेवढं काही चांगलं पाहतो दादा त्याच्या पाठीमा कुठली तरी शक्ती अधिष्ठित असतो. त्या अधिष्ठानाद्वारा या विश्वामध्ये आज जेवढं काय आपण चांगलं पाहतो, अस्तित्व प्रसन्न पाहतो, अस्तित्व आनंदी पाहतो, अस्तित्व भजनानंदी पाहतो, जेवढं चांगलं पाहतो त्याच्या पाठीमागे जे अधिष्ठान असतं, जी शक्ती अधिष्ठित असते त्या शक्तीद्वारा स्वामी शिकवणाशी कृष्णाजी मौली जायचे राहतात. हे सर्व गुरुजनांची जी फोटो टाकले जातात, त्यांची नावं टाकली जातात. मोहनजी बाबा, संतोष महाराज, हे सर्व आपले गुरुजी आहेत. गुरु कृष्णाजी मौली, मेरे गोविंद बाबा, गुरु संतोष बाबा आणि त्याचबरोबर गुरुवारी पुरुषोत्तम बाबा या सज्जनांचा आपल्या उत्सवाला आशीर्वाद आहे. आणि त्याचबरोबर आज विद्यमान असणाऱ्या या महान होत्या आज या तीर्थशिवेमध्ये मला त्यांच्या दर्शनाचं अवभाग्य प्राप्त झालं. त्यांचे पंडित बाबा आहे, त्यांचे वैदिक महाराज आहे, आणखी गुरु महाराज आहे. या सर्व सज्जन आणि हा आमच्या भक्ती माता सर्वांचे दर्शनाचं अवभाग्य मला प्राप्त करून देणारे आमचे निधी महाराज, आमचे सज्जन, या सर्व गुरुजनांना मी प्रणाम वंदन करतो दादा आमचे. आणि हे अवभाग्य मला प्राप्त करून देणारे नाना या उत्सवामध्ये आज आपल्या दिवसाच्या शेवेचा मला अवभाग्य प्राप्त झाला. आणि त्या निमित्ताने माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. तुकोबारा आपल्या देवतेला साक्षी ठेवून आपल्या जीवनाची दृढता कबूल करतात. परमार्थ पथ असा पथ आहे दादा. या मार्गाने प्रवास करणं कोणी सद्बुद्धगामी सज्जन असेल त्याने प्रारंभ सुरुवातीला आपली विनम्रतापूर्वक आपले दोष प्रगट करायचे. मी पवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद तुझ्या ठरविले नाही कधी वाचे कृपानिधी माई बापा. विनम्रतापूर्वक माझी तुकोबारा म्हणतात किती दोषा देव परिहार गुणदोषी मिळाले अंतर आधी वर्तमान भविष्याकार न लगे अंतपार ऐसे नाही. आपल्या आरोग्याचा मोठेपणा जाणून घ्यायचं मी परत पण केलं तर सफलता प्राप्त होण्याकरता वेगळं काही करावं लागत नाही. आमच्या माता आहे दादा त्यांच्या प्रपंचाने सफलता प्राप्त होण्याकरता त्यांच्या जीवनात एकच एक अंतरंग त्यांची एकच चोकरीची असली पाहिजे. आपल्या पतीच्या प्रसन्नतेकरता जगलं पाहिजे. तसं ईश्वर भक्ताचा जे प्रयत्न आहे दादा केवळ आणि केवळ आपल्या मालकाच्या प्रसन्नतेकरता जगणं. आता मालिक प्रसन्न राहतात. माझ्या जीवनात कुठलीही अरिष्ट आली, संकट आली ते त्याच्या भरोशावर चिंता नाही घात जन्म मरण काही झाला येलोची परलोकाले सकली चलती अम्मारिका दासा काही भय नाही प्रेमाची हरिका दासा चिंता मिठो अघटेत भरता तुका मनो चिंता कळशी प्रेमी गरीबार ताने मिठाईची. देवाच्या भरोशावर जो सज्जन जगतो ना दादा तुका मनो बाळी आदिवासी लढवाळी आपला ईश्वर साक्षी करणारा सज्जन त्याला देवाची साक्ष मान्य आहे. आणि जिथं जाईल तिथे माझा भगवान माझ्या बरोबर धातू तिची ती माझा सांगाची चालवेचे हाते भरून माझ्या प्रभूचा दोन निश्चित कडकून करत होते.
एक माझा ईश्वर अंतर्साक्षी आहे आणि एक माझा ईश्वर सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी आहे आणि अंतर्साक्षी आहे. ही ज्याला कळतं दादा ईश्वर भक्ताच्या जीवनात दोष घडत नाही. दोष का घडत नाही? सर्व ठिकाणी माझा भगवान सर्वव्यापकता त्याची ध्यानात आली पाहिजे, त्याला दोष घडत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा एकल बाहेर एक माणूस का करत नाही? त्याला अंतरातला भाव कळतो म्हणून. जाणे अंतरीचे सकल नारायण जाणे अंतर वर्तत से देव चतुर जाणून अंतर वर्तत से. हे माझ्या प्रभूचं सर्व प्रकारचे बडत पण झालं माझे तुकोबर आहे. आज आपल्या आराध्याच्या समोर देवाला साक्ष राहते आपल्या जीवनाची एक विचार प्रगट करतात तुकोबर. ईश्वर भक्त आपल्या जीवनात आपली साक्ष माझ्या प्रभूबद्दलचा आपला भाव देवाबद्दल असणारं प्रेम सर्व संतांनी प्रगट केलं पाहिजे. ज्ञान वाई नगाला मला किती आवडतं समजून शब्दात गणपती आणि राहतो मला ते फार आवडतं. ज्ञान वाई नगा देवराया देवावरती जीवापासून जेव्हा प्राप्त मध्ये सज्जन. पण आपल्या परमार्थ बद्दल प्रवास करत असताना अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. स्वभाव जेव्हा प्राप्त होतो दादा, योग्यता मिळते दादा, योग्यता प्राप्त होते, पण योग्यता अखंड टिकण्याकरता माझ्या मालकाचीच मर्जी असली पाहिजे. कसं आज हार घालतात माझी, पण हार घालण्याची योग्यता अखंड टिकण्याकरता माझ्या प्रभूची मदत असली पाहिजे. सर्व असला पाहिजे. देवाच्या मदतीची खूप गरज आहे. परमार्थ पद असा पद आहे, कधी पदोचित होईल माणूस काही पत्ता लागत नाही. कधी त्याच्या देहापासून पदोचित होईल काही सांगता येत नाही. कधी कठीण शकेल, कधी सामान्यतन होईल देवाचं सांगता येत नाही. थोडी संगती चुकली म्हणा, थोडी असावलं जीवनात आली म्हणा, देवाचा विस्तार पडला म्हणून माझी गोष्ट पुस्तकात माझ्यानंतर हनुमंत प्रभू तदस्वरी जगतवसुमिरन भजनी नाही. थोडं जरी भजनाचा दादा विसर पडला ना म्हणून तर माझ्या तुकोबर म्हणता देवा माझ्या दुःखाच्या डोंगर जरी कोसळलो तर तुला विसर पडला नाही पाहिजे. माझ्या दया कर तुका तुझा न पडावा दुःखाचे डोंगर झाली तरी. तुम्ही ईश्वर साक्षीने जगणारा जो सज्जन आहे आपलं सुख दुःख आपल्या इष्टाच्या करून तो कबूल करतो. आपली दृढता आणि कबूल केलं पाहिजे. परमार्थ पथात सिद्धी प्राप्त होण्याकरता, कारण परमार्थ पथाने प्रवास करणं सज्जन कोणी असेल दादा, कोणी सज्जन सज्जन असेल तो सुसामर्थ्याने कधी करून जाऊ शकत नाही. त्याला बार बार माझ्या प्रभूच्या दैविक कृतीची गरज आहे. म्हणजे तुकोबर आहे परमार्थ पथाने प्रवास करताना तुकोबर म्हणता देवा ते भगवान तुझ्या कृतीमध्ये मला एक सद्भाव प्राप्त झाला, मला योग्यता प्राप्त झाली. परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता मला जो सद्भाव, मला जो अधिकार मिळाला मी बंद झालं. अधिकार प्राप्त होत झाला. आज लोक दर्शन करतात, अधिकार आहे, योग्यता आहे, हार घालतात, योग्यता आहे, अधिकार आहे, पण ते दीर्घकाळ टिकून करतात. माझ्या प्रभूच्या देवीची गरज आहे. प्रत्येक सजन देवावर एक दुसरं काही मागितलं नाही त्याला. प्रभू उपजाला भाव तुमचे कृती शिकून राहून लाभ नाही या पडता. याच्यापेक्षा दुसरा तुला लाभ काय वाटत म्हणा कदान पदे नारायण. सद्बुद्धी प्राप्त होते दादा, जीवनात योग येतो ना दादा, पण ज्याचा योग येतो त्याचा योग आटलेला असतो. सद्बुद्धी प्राप्त होते दादा. पण दादा
अप्राप्ताची प्राप्तीला योग म्हणायचं, पण प्राप्तीचं परिपालन करत प्राप्तीचं परिपालन होत नाही त्याला. आपल्या व्यवस्थेला साक्षी ठेवून बघू प्रभू माझी जी बुद्धी आहे, माझी बुद्धी अनेक बुद्धीची करण संरक्षणा पालते रंग घरी जाता संगत होतो हे बाधक. बुद्धी ज्याच्या संगतीमध्ये गेलं, मन ज्याच्या संगतीमध्ये गेलं त्याच्यावर त्याचा रंग सुद्धा. प्रभू मी तुझ्या दोन्ही म्हणून मला एक सद्भाव प्राप्त झाला. तुकोबा तो सद्भाव तुझ्या दोन्ही मला जर रस्ता मिळाला मला योग्यता प्राप्त. प्रत्येक सज्जनाचा जो विशेषता आहे त्याच्या ठिकाणी जी योग्यता आहे, त्याचा जो अधिकार आहे, पारमार्थिक अधिकार, त्याची जी विशेषता आहे, माझ्या प्रभूची दया आहे. माझ्या प्रभूची दया आहे. प्रत्येक सगळ्यांना समजत तरी माझी विशेषता आहे कधी समजायचं. कारण माझ्या प्रभूंनी एखाद्याला शृंगार करायचा ठरवलं, एखाद्याचं कौतुक करत ठरवायचं, मोठेकडे ठरवून झालं, सगळ्या प्रकारचा अनुभव जाऊन विकून घेतली जाणार. असा भांडारी तुम्हाला कुठे म्हणायचं? माझा प्रभू भंडारी आहे, तुकोबर आहे. आपल्या जीवनामध्ये फक्त देवाकडे जात असताना विनम्रतापूर्वक त्याला देवाकडे जावं आणि देवाकडे सगळ्या प्रकारची कबूल करतात. आपली दृढता कबूल करतात तुकोबर आहे. आणि दृढता कबूल करून देवाला एक जबाबदारी टाकतात. प्रभू तिचा देवीमध्ये मिळावर असता माझ्याकडून सुटू नये, सुटू नव्हतं असं बसत मला तो सदराव प्राप्त झाला मी प्रदर्शित होऊ नये. या दोन गोष्टी करता तुझ्या देवाची गरज आहे. आणि आपला आत्मविश्वास, आपली दृढता तुकोबर आहे. आपण याच्या प्रथम करण्यात धरू पालट. आपली दृढता, आपली निसंगता, आपली निष्ठता प्रकट करतात देवाच्या ईश्वर साक्षी ठेवायचं. सर्व नाते माझ्या मालकाशी जोडून द्यायचं. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन काढ नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
सर्व गोष्टी माझ्या मालकांजवळ निर्भयता प्राप्त होती. कारण देवाचं बरंच परिणामी देवावर विश्वास करायचा. विश्वासी अनाजी लागत कायात अनायासी रंग अंगाय. देवावर विश्वास करणारे तुकोबर आहे. देवाला साक्षीला ठेवू. तुकोबर म्हणतात तुझ्या दैवतून हा रस्ता आम्ही सुटूनही सोडणार नाही. न सांडो वेळा तो सापडली. प्रभू आणि आमच्या जीवनात जे सद्भाव प्राप्त झाला, एक ऊर्जा प्राप्त झाली, एक ऊर्जा माझी निष्ठा दृढता शिकण्याकरता तुझ्या कोणीची कृतीची गरज आहे. बार बार देवाची साक्षी मानण्याची गरज. देवाची साक्षी मानणारा सज्जन शक्यतो त्याच्याकडून दिशाहीन होत नाही, तो मार्ग सुटत नाही. म्हणून आमच्या महापुरुषांनी प्रभू देवाला प्रार्थना केली, हो एका क्षणाकरता विसर आमच्यात फार मोठा धोका होऊ शकतो. म्हणून धोकोतान सुखी सदा देवा भीती अनेक दुसरी नवना जाता थोडी आसावर आणि धोका देऊ शकतो. म्हणून ईश्वर भक्तांनी दुसरं काहीच करायचं. माझ्या तुकडे प्रत्येक सज्जनाला एक मार्गदर्शन नाही केलं, तुकडे दिशा दिली. दिशा बाबा ब्रह्मचार्याचं पालन करायचं असेल तर देवाला विसरू नको. काय करायला पाहिजे? ब्रह्मचारी धर्म भूकाली मार्ग शिकवू नाही, सबक शिकवू नाही. माणसं जीवाचं सामान्य कमी होऊ नये. बार बार सांभाळ आमच्या पद्धतीने दादा त्यांच्या रक्षणाची दादा हे तुझं आहे दादा. माझी माणसं दिसतात ना दादा. माझ्या प्रभू प्रत्येकाचा गोराखी बनवून प्रत्येकाचं जीवन एका विशिष्ट प्राणीवर एका विशिष्ट भेदभाव त्याला ठेवायचं दादा. हे कार्य माझा ईश्वर करू शकतो. बार बार त्याची निगराणी करतो, सुरक्षा करतो, त्याला जपतो. आणि म्हणून माझी तुकोबर आहे. आपली दृढता देवाचा चमक प्रगट करतात. आमच्या जीवनात आम्ही बदल घेणार नाही. तुझ्या देवीमधून आम्हाला सगळ्या प्राप्त झाला. मी पदाला भाव स्मृती प्रीती शुद्धी तुझ्या देवीमधून मला जो सगळं मी बोललो दादा योग्यता प्राप्त होते दादा. पळण्यासाठी लोक दर्शन करायला लागला पण ती योग्यता टिकून माझ्या प्रभूच्या हातात आहे. नाही तर दादा कोणत्याही बाजूने मी म्हणून तो सगळं पदाचित होऊ शकतो. पदाचित फार धोका आहे दादा. आणि त्यातल्या त्यात परमाचा पकडून प्रवास करायला लागला का माणूस फार धोके, फार अडचणी, फार सांभाळून जगायचं आहे दादा. लोक पाया पडायला लागले म्हणून लईच अडचणी हो दादा. बरोबर आहे ना? झाला अंगाला अभिमान पूर्ण कारण खोळंबली योग्यता प्राप्त होते दादा. पण मग पाया पडल्याला गडबड होण्याची फार दाट शक्यता आहे. गडबड होते म्हणून तर माझे नामदेव असं जपतात बरं का दादा. या ईश्वर भक्तांना फार जपतात. हे भगवान यांना 100 नाही 125 वर्ष जगू दे, फक्त झटका येऊ देऊन. अहंकाराचा वारा न लागो राजसा. इतर झटके आले तर डॉक्टरीला वर्क झालं. तुला झटक्याला काहीच इलाज नाही. हा झटका म्हणजे तुका मुनी नरकी झाली अभिमान जरी ज्ञान गर्भताठा. कोणालाच होऊ नये बरं का दादा. ही परिस्थिती कोणाचीच होऊ नये. पण एकदा जर पण प्रभुता प्राप्त झाली मग मात्र हा अंकुर निघण्याची दाट घेतली असते. एवढं कसं दादा. चांगल्या कर्मांनी सुद्धा हा अंकुर निघतो. एवढं याची गोष्टीचा प्रकांड यज्ञयागे स्वर्ग भोगाड ज्योती करिता सत्य काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञानी अभिमानी वाढवती. करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती होती. चांगल्या कर्मासाठी अहंकार येण्याचा प्रभू या मार्गामध्ये खूप प्रतिबंध आहे, खूप प्रतिबंध आहे. आणि त्यातल्या त्यात भजन मार्गाचा प्रवासित इतका प्रतिबंध आहे दादा. त्याला प्रतिबंध आहे,
जगणार लागला तर त्याच्यासाठी मी मंडळी जास्त नाही आपल्याला नाही देतील असे भजन करतात रात्री दिवस त्यांना फार घेतला त्रास घेतला मला अहंकाराची भीती लगी अज्ञानापाठी मला काय कळत असं म्हणायला लागला आमच्या माऊलीचं ज्ञानेश्वरी संतस्त आहे पण त्यातच त्यांना अहंकार नाही बरं अहंकार नाही अहंकार जर राहिला असता तर त्यांची सर्वत्र दादा त्यांची गाडीच खाली गाडी नसते पण ते काय दादा आणि येऊ देणार प्रसिद्ध धुण्यामध्ये लवकर यायचं ना भजन काय एकदा मी बोललो लोक पणा पडायला लागलं गडबड होती दादा गडबड होऊ नये असं करतात छोटी जीवित आली सर्वज्ञता जरी जोडी जोडी माझी दोडी नेहमी देणे सापुरी लटोरी महत्व विषय पण मिळे आवडीने मी प्रेमाने मी वेडा आहे मी पागल या भावनेने तुझ्यापर्यंत प्रभू तुझी दया असावी तुझी कृपा असावी आणि तुझा देव तो मला जर रस्ता मिळाला तो शोधणार नाही आणि तुझ्या दैवमधून मला मी भाऊ सद्भाव मी बोलले जातो आपली विष्णुता आपल्याला मार्गावर लावण्याचं कार्य माझ्या प्रभूचा नाही तर दादा आज सर्व माणसं का परमर्थ करीत नाही दैता सुकृताची जोडी मनोयाने विठ्ठली आवडी आमच्या माऊलीचं म्हणतात वेळ पेला माझ्या प्रभूचं नामस्मरण होण्याकरता दयाची वाची तुरा भोजी अखंड नाम नाथ कसे माझे जे जन्म सहप्रयोग जे मुखा एक वेळ मुखाची आवला एक वेळा माझ्या प्रभूचं नाव मुखात येण्याकरता जो सहस्र जन्माच्या पुण्याची गरज आहे का म्हणून भजन करण्याला भीती नव्हती मावडी सुद्धा म्हणतात नवजन्मी शुक्रते थोरे माझी सोळाशी आली परमानंदू आजी मानस विषय झाली या संताची आत्माच्या भाग्याने झाल्या या सगळ्यांची संगती नामस्मरण पण अडचणी होत आहे कारण जडतून प्राप्त नंद तुकपर्यंत रात्रंगे साम्मा युद्धाचा प्रसंग संघर्ष करायचं जगाशी मतलब लाठीकाठी घेऊन नाही जात मनाला आवड घालायची मनाला लौकिकामध्ये जाऊ द्यायची लौकिकात गेलेलं मन दादा कोमट गेल्यासारखं आहे बरं का कोमट गेलेला माणूस जसा असतो ना दादा दुसऱ्याचा का ज्येष्ठाचा का ते होय नाही 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 तसं कोमट गेलेली माणसं माना करता गडबड करणारा माणूस लौकिकामध्ये गेला कोमट गेल्यासारखा आहे तुकवरीचा अनेक प्रकारचे प्रतिबंध आहे तुझ्या देवीमध्ये इकडे दामी नगरी पालक बदल होणार नाही तुझा माझ्या मनावर पडलेला रंग त्याच्यापासून कदाचित होणार नाही तुझ्या कृती मिळायला रस्ता आम्ही सोडणार नाही तसा पडेल पण प्रभू मला माहित आहे मला जो अधिकार प्राप्त झाला माझ्या ठिकाणची विषयता आहे त्या दैवी गुणाचा संचार माझ्याकडे विशेष आहे तुझ्या दयेचं तुझ्या कृपेचं फळ आहे तुझ्या कृपेने मी बोलून लागत राहिलो तुका म्हणे बाळे या देवाची लढी आहे आम्ही तुझी लेकर आहोत सर्व तुझी प्रफल आहे तू आम्हाला माझा प्रभू प्रत्येकाचे गुण अलंकृत होण्याकरता प्रत्येकाला मोठं करायचं माझा असं प्रयत्न करतो तू त्याचा होऊन सगळ्या लागला का दादा त्याला मोठं करायचं काम त्याचं आहे तुका म्हणे आले समर्पण त्याच्या मनात आलं पाहिजे एवढं मोठं करायचं याला राजा बनवायचं का बनवला त्याने राजा सांगे रचिल तरी नाही काही राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणीचे साई करियो आहे मुलरी अंगीकार जाता केला नारायण अंगीकार केला नारायण
अंगीकार जाता तेव्हा नारायण निंदेते हे तेने वंद केले. कोण आहे ते पात्र जामीय दिल्ली कारिली कुंतीने प्रत्यक्ष पुराणी वंद केली. त्याच्या मनात आलं पाहिजे त्याचं सुधारणी तुझ्या बहिणी याचा करता तू काय केलं पाहिजे याचं दर्शन मागे ते कोण आहे दुसऱ्या एक त्याच्या दोन रूप आपल्याला स्वभाव रस्ता चुकून या दोन गोष्टीला जबाबदार माझी बुद्धी आहे आणि बुद्धी तुला जन्म देणारा तू आहे. बुद्धीता जनिता लक्ष्मीता पती आधारिता तुच्चे काय नाही. बुद्धीला जन्म देणारा माझा ईश्वर आहे. बुद्धी स्थिर ठेवण्याचं कार्य करणारा माझा भगवान आहे. मी तिला जन्म देतो आणि याकडेची बुद्धी तिकडे खेळण्यात जाता बुद्धी तीव्र हो निधी नारायण माझ्या तुझ्यावर मी 3 पात्र घेतले बरं. कोणी कोणाची बुद्धी स्थिर राहत नाही. अष्टाबद्धाची दोन्ही माणसाची दादा आमचे महापुरुष म्हणतात तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये फक्त एकच वस्तू बरोबर ठेवा. 5 बसऱ्या सपाटा करून जा. एक प्रेम बरोबर ठेवा. काहीच बरोबर ठेवू तुम्ही त्याच्या 10 रुपये म्हटले तर काहीच बदलायचं नाही दादा. पण प्रेम असं दुसऱ्याला आपल्याला होऊन प्रेम बरोबर ठेवा. तुमच्या जीवनाच्या प्रवासात त्याला धक्का लागू नये असं वाटतं आणि जीवनाची नौका सुरक्षितपणे पैशावर जावं असं वाटतं. फक्त बरोबर प्रेम सगळ्यांमध्ये तुम्ही चुकीची वस्तू ठेवू नका दादा. फक्त प्रेम प्रेम तुमच्या जीवनात वाटलं सरळ त्याच्या माध्यमात प्रेम बरोबर. आपण काय झालं मी थोडं व्यवस्था पण बिघडल्यासारखं काय वाटतं दादा. प्रेमाच्या जागेवर आपण स्वार्थाला बसवलं आणि त्याच्यामुळे खंड पडलं बरं दादा. नाही तिथं गर्दी पाहिजे नाही. पटांना पूर्ण भरून गेला. पार्किंगला जागा वेगळी करावं लागली. स्वार्थ बरोबर प्रेम बरोबर स्वार्थ बरोबर ठेवलेल्या माणसाने कधी बातमी करायचं नाही बरं का. तेवढे मोठं ऐश्वर्य असेल ना दादा तुम्हाला माहित असेल. माझे रामजी बाबा शिवजी निकंठेश्वराची पूजा करायची आणि रावण त्याची पूजा करायची. वेगळे भक्ती करायचे. कोणाची? याच बाबाची.
बाबा शिवजीची भक्ती करायची, दोघांच्या भक्तीमध्ये अंतर. काही माणसं भजनाच्या बरोबर पाप करतात, त्याच्यातलं राहून भजन करतात आणि भजनाच्या जवळ पापही करतात. तुम्हाला भजनाच्या बरोबर पाप करणं भजनचं समीकरणच होत नाही. तुम्ही का करतात तर त्याचं कारण आहे. बार बार सांगता आमची महापुरुष मोठी माणसं फार समज देतात दादा ऐकवायला. अरे दादा, पापाची फळं खायला गोड लागतात म्हणून माणसं रुचीने पाप करतात, आवडीने पाप करतात. पण पचायला अवघड राहतात म्हणून रडत रडत भागतात. पापाची फळं खायला प्रारंभाला गोड लागतात म्हणून भजन करतात पण पाप करतात. खायला गोड लागतात पण ते फळ बरोबर आहे. पण पचायला अवघड जातात. बरोबर पचायला इतक्या अवघड जातात की रडत रडत भोगावं लागतात. हसत हसत केलेलं पाप रडत रडत भोगावं लागतं. का पचायला अवघड आहे. आणि सगळ्याचा भेकर माझा ईश्वर आहे, त्याचा कंट्रोल त्याच्या इतकं मजबूत. त्याचं ईश्वर साक्षीने जगणं आहे दादा, त्याच्या केसाला धक्का लागत नाही. त्याचं कारण माझ्या प्रभू त्याची निगराणी करीत असतात. त्याच्या सुरक्षेमध्ये राहत, त्याच्या सुरक्षेमध्ये राहतो नाही ते प्रमाणे. माझी पुढे उभा राये सांभाळी आलिया घाट निवाराया, जगदक्षिणाची जाणी जड भारी वाट लावी करी धरून. हाताला धरून लक्षात लावतात. तुकामी वाट दावो मी सद्गुरु राहिला से गुरु पांडुरंग. सुधार टिकण्याकरता रस्ता सुटून याच्याकरता बुद्धीला जन्म देणार आहे भगवान. माझ्या बुद्धीला तुमच्या पायाचा माझी बुद्धी बळ काय तुझी माझी बुद्धी स्थिर राहू देत नाही, राहत नाही दादा. आणि कधी देतो तर बुद्धी बदल घेते का? तुकोपर्यंत क्षण क्षणा पालती रंग जरे जाता संगत तो हो बाधक. बुद्धी जाता संगतीमध्ये गेले त्याच्यावर त्याचा बंद करतो. मस्ती अंगा येत असून दादा पारंपराची ती फक्त तेव्हा येते माहिती आहे का? बुद्धीने दुसरं चिंतनच करत नाही. बुद्धीचे एका राजाच्या चिंतनाने सगळ्या प्रकारची शुद्धी होते. बुद्धीचा दुसरा मोठेपणा, बुद्धीचा खरा मोठेपणा, खरं वैभव माझ्या प्रभूचं चिंतन आहे. म्हणून माझं तर कर्म नाही. बार बार या जीवाला समजलं. बुद्धीचा पालट धरारे काही मागता नाही मनुष्य देव. आपल्या हिताचे नवते सायास घरदारास धनपतीच्या दुसरा रंग चढला म्हणून पाहिजे. बुद्धीला रंग चढला होता. प्रभू दुसरं तुझ्या हातात आहे. तुला जन्म देणार आहे म्हणून तुझ्या देईल उपदाला भाव तुमची कृपी शुद्धी जाऊ.
दुर्बुद्धीचे मना कदा नको नारायण. एखादी सद्बुद्धी प्राप्त केली. माऊली म्हणतात तिला लहान मुलांचं नाही बरं का. जैसी कविता धाकुठी दहे तेजा ते प्रगते कैसी सद्बुद्धी ते कुठी. सद्बुद्धीला कधी लहान म्हणायचं नाही. माऊली तर म्हणतात मेलेचे रूप लागेले द्वारी याचा वेलो गेला गगनावरी मुगरा फुलला मुगरा फुलला. भाव प्राप्त होत नाही दादा आणि झाला तो टिकवण्याकरता माझ्या प्रभूच्या मदतीची गरज आहे. नवीन केला पाहिजे संवाद. माझ्या कसला संवाद माझ्याकडे माईकाच्या सुरक्षा करता कधी विनंती केली नाही. बस जेव्हा माझं दिवाळ निघत झाले त्याचा आनंद वाटणार. त्यांनी कधी देवाला साखर दिलं असं काहीच केलं नाही दादा. आमचा महापुरुष आहे. वाढावी संतान भावी धनधान्य. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्याला याची बुद्धी व्हावी हे तर माझ्या मुखात येऊ देऊ नये. तुकोबाराय म्हणतात एखाद्याला मुलबाळ व्हायचं तर माझ्या डोक्यातही नाही मनातही येऊ देऊ नका. बरोबर आहे. काही विचार करतात तसं नाही. तुकोबाराय म्हणतात. आणखी माझ्या तुकोबारायच्या देवाकडे अनेक प्रकारच्या प्रार्थना करतात. पण माझा मार्ग सुटण्याचा करता बरं मी सगळं सुद्धा मिळायच्या करता माझ्या बुद्धीने दुसरं चिंतन करू नये. बुद्धी सणासणाला बदल घेणारी आहे. ज्याच्या संगतीमध्ये गेली त्याचा पुत्र त्याचा रंग सोडतो जाणून तिच्या दैवतीने सुटू नये. आम्ही तर सोडणार नाही पण तुझी दया असली पाहिजे. माझा सांभाळ माझी सुरक्षा मला जपण्याचं काम माझ्या बुद्धीला जपण्याचं काम. बुद्धीला तुमच्या पायाचा आश्रय द्या. माझे बुद्धिबळ पण ते तुमच्या बळाने शक्य आहे. आपल्याकडून ते शक्य नाही. आपण किती म्हणलं दिवसभरी करायचं मनाने करायचं बुद्धीने करायची आणि देहाने सतत काम करायचे. पण नाही मिळालं ती शक्य. तर ते मात्र शक्य त्याला आहे त्याच्याचा विषय दुसरा नाही. विषय त्यांचा लाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्याचं रक्षण माझा प्रभू निर्वाणी गोविंदाची मागे पुढे काय तो साकडे पडू निधी. आणि म्हणून त्याच्या गोकुलाशी गोपिका निर्भय का शिक्षितो गोविंद लक्ष्मीचे दळण करे काठी जण करे पैसे गोविंद लक्ष्मीचे दळण लक्ष्मीचे दळण गणिताची जन करे बुद्धी मनाने शुक्र म्हणतात. दृढ माझे मन पायी राखावे बांधून. शुक्राचं म्हणतात माझं म्हणून मला आंधळ केलं. तुका म्हणे झाली आंधळ्याची परी आता माझा हरी वाट जावी. बुद्धीला दुसरं चिंतनच नसतं. म्हणतात माझे बुद्धिबळ पायी तुझी म्हणून केला पाहिजे सांभाळ. म्हणून म्हणजे तुझा गैरमध्ये रस्ता सुटू नये म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या बुद्धीमध्ये बदल होऊ नये. माझी दृढता टिकून राहण्याकरता अनेक गोष्टीला टिकण्याकरता तुझ्या गैरमध्ये मला योग्यता प्राप्त झाली. परमार्थाचा सद्भाव तुझ्या भक्तीचा सद्भाव मला प्राप्त झाला. सुटू नये कदाचित होऊ नये. रस्ता मिळाला तो सुटू नये याच्या करता म्हणून केला पाहिजे सांभाळ. कुठला सांभाळ? माझी बुद्धी गोड पाय तुझी तुझ्या बळाने माझ्या बुद्धीला सदैव तुमच्या पायाचा आश्रय घ्यायचा.